अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। माळसा कधी आलीस कळालंही नाही आणि अशी अचानक आलीस। अगं मला सांगितलं असतं तर मी तुला भेटायला तुझ्या कक्षात आले असते। मी मुद्दाम आले आहे। मला तुला एक सांगायचं आहे। याआधी मला हे सांग की मी जे तुला सांगितलं त्यावर विचार केलास की नाही? हो, मी सेवकांकरवी बांधूला निरोप पाठवला आहे आणि मी तेच सांगायला आले होते। अगं काय सांगतेस हे? खरंच? आता बघ माळसा, सगळं काही नीट होईल। आता मलाही काही काळजी राहणार नाही। उशिरा का होईना पण तू माझं ऐकलंस। निरोप लिहिताना एक एक शब्द लिहिताना मला काय होत होतं हे माझं मला ठाऊक आहे। माळसा, मला कळत नाही का? पण तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस बघ। मला सांग, श्री खंडेराय यांना याबाबत काही कल्पना नसेलच? त्यासाठी आमची भेट झाली पाहिजे ना। जेजुरी सोडून ते कुठे गेले आहेत हे कोणालाही ठाऊक नाही। माळसा, याआधी श्री खंडेराय जेजुरी सोडून गेले होते। मला असं वाटतं की यावेळी तू त्यांना सत्य काय ते विचारावंच। आई त्यांना सांगायचं असेल तर ते सांगतील। असं नाही माळसा, श्री खंडेराय कुठे गेले का गेले ही गोष्ट सगळ्यांनाच आश्चर्यात टाकणारी आहे आणि सगळ्यांनाच त्याबाबत जाणून घ्यायची इच्छाही आहे। तू त्यांची पत्नी आहेस, त्यामुळे तू जर आग्रह धरलास तर ते तुला नक्की सांगतील। बघू। तसंही मला माझा निर्णय त्यांना सांगावाच लागणार आहे, पण त्यासाठी त्यांनी गडावर असणं आवश्यक आहे ना। त्यांना जेव्हा कळेल की हा निर्णय तू स्वतःहूनच घेतला आहेस तेव्हा त्यांना देखील आनंदच होईल। स्वाभाविकच आहे। पण मी सांगितलेलं ध्यानात ठेव, यामुळे तुला सतत वाटणारी काळजीही दूर होईल। श्री खंडेराय जेजुरी सोडून कुठेही जाणार नाहीत। माळसा, बानूला तुझा निरोप पोचला असेल का एव्हाना? सेवकांकरवी मी निरोप तर पाठवला आहे, पण निरोप पोचला नसेल। पण तू का असं विचारलंस? आता बानू काय ठरवेल त्यावर सर्व अवलंबून आहे। तिने कशाला काही ठरवायला हवं? आणि यात ठरवण्यासारखं काय आहे? तिला निरोप मिळाल्याबरोबर ती इकडे ये, हे इतकं सोपं नाही माळसा। जेजुरीत पुन्हा पाऊल देखील ठेवू नकोस असं तू बजावलं होतंस तिला, आठवतंय ना?
हो, पण त्याचा इथे काय संबंध? तिने जेजुरीत याला नकार दिला तर? हे काय बोलतेस तू आई? मनातली शंका बोलून दाखवली इतकंच. पण ती जेजुरीत यायला नकार का देईल आणि ती माझ्या निर्णयाच्या विरोधात जाईल? हा केवळ तुझा निर्णय आहे माझा, जो तू तिला कळवला आहेस. पण ही आज्ञा नाही हे लक्षात ठेव. बानू जेजुरीत येण्यास नकार देईल? आपल्याला चंदनपुरीला जायचं आहे. अरे असं अचानक? अरे बाबा काम आहे, आदेश आहे, नाही कसं म्हणणार. तर बाणा इथं सांगावं आहे, यायलाच पाहिजे. अरे पर गणोबा मला एक कळत नाही, बानाईचा देवी राग राग करते बरोबर. आणि तरी बी तिला बोलवाया आपल्याला धाडतीया. नाही तिथं डोसकं घालून नाही माणसानं गपगुमान काम करावं. आपण कशाला नाही तर विचार करायचा. अरे पर तुझ्या संग मी कशाला यायचं? कशाला म्हणजे देवीनं सांगितलंय म्हणून. पर तू एकला गेला तर नाही चालणार का? अरे लांबचा रस्ता आहे बाबा, एकाला दुसरं असलं तर बरं असतंय ना. हा असं आहे वय. चल आता, देवीनं आपल्याला हातच बघितलं ना तर रागावतील. अरे मग कुणाची वाट बघतोय तू? अरे आता आता मला मला काहीही न सांगता तुम्ही कुठे गेला आहात? तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही हे तुम्हाला माहित आहे, तरी तुम्ही असे का वागता? आज हा सुवर्ण दर्पण नीट असता तर तुमच्याशी यातून मी संवाद साधला असता. विवाहाआधी नेवासेला असताना या दर्पणातून तुमच्याशी मी अनेकदा बोलायचे. मला अजूनही आठवतंय ते. तू इथे काय करतेस? तुमच्यासाठी आणलं होतं हे अक्कांनी नेवासेहून. ते द्यायला आले होते. ते तिथे ठेव. येते मी. थांब. मला तुझ्याबद्दल जरा जाणून घ्यायचं आहे. किती दिवसांपासून तू आईसोबत नेवासात राहतेस? 2 मास झाले असतील एव्हाना. पण मला कधीही मी घरापासून लांब आहे याची जाणीव देखील होऊ दिली नाही अक्कांनी. नेवासेला त्या वाड्यात 2च मास झालेत मला राहून. पण असं वाटतंय जणू मी कित्येक वर्ष तिथे राहते. तशीच आहे ती वास्तू. सगळ्यांना आपलंसं करून घेते. हो ना. सकाळपासून वाड्यात तुमच्या वडिलांना भेटायला अनेक जण जमतात. त्यांच्या बोलण्यातूनच मला तुमच्याबद्दल आणि या जेजुरी बद्दल कळालं आणि तेव्हापासून इथे येण्याची ओढ लागली. माझ्याविषयी बोललं जायचं. काय बोलायचे लोक?
सर्वांनाच या गोष्टीचा आनंद होतो की तुमचा श्री खंडेरायांशी विवाह झाला आहे ते. तुम्ही या सोन्याच्या जेजुरीच्या सम्राज्ञी आहात. बरीच माहिती काढली दिसतीये तू. जे काही कानावर आलं तेवढं सांगितलं. अजून काय काय कानी पडलं तुझ्या? श्री खंडेरायांच्या दुसऱ्या पत्नीविषयी, त्या बानूविषयी कानावर आल्या काही गोष्टी. असं ऐकलं की तिच्याशी लग्न करायला म्हणून हा गड सोडून, ही जेजुरी सोडून चंदनपुरीला राहायला गेले होते म्हणे. बानूशी विवाह करून त्यांना या गडावर घेऊन आले देव, पण तुम्ही त्यांना येऊ दिलं नाहीत. म्हणूनच गडाच्या मध्यात रातोरात वाडा बांधला. आम्ही येताना बघितला बानूचा वाडा. माधवी, तू जर माझ्या आईबरोबर आली नसतीस तर मी तुझं काय केलं असतं याची तुला कल्पना नाही. माझी अनुमती घेतल्याशिवाय माझ्या कक्षात येऊन तिचं नाव घेण्यासही मज्जाव आहे. पुन्हा हे धाडस करू नकोस. हो हो हो, पण तुम्हीच मला तुझं काम झालं असेल तर आत्ता माझ्या डोळ्यासमोरून निघून जा. हो. अखेर मला हा निर्णय घ्यावा लागलाच. हा निर्णय घेतल्यामुळे पुढे काय घडणार आहे हे मला आत्ताच नाही सांगता येणार, पण किमान काहीतरी चांगलं निश्चितच घडेल. बाबा, तुम्ही या ना. तुम्ही इथे होतात हे मला कळलंच नाही. मी माझ्याच विचारात होते, पण तुम्हीही कोणत्या तरी विचारात होतात. कसला विचार करत होतात? कसलाच नाही, तुलाच पाहत होतो. लहानपणापासून जिला मी माझ्या अंगा खांद्यावर खेळवली त्या माझ्या म्हाळसाला मी पाहत होतो. म्हाळसा, तू खरोखरच देवी आहेस. हे काय तुम्ही बोलताय बाबा? मी यांची पत्नी आहे, म्हणून सगळ्यांसाठी देवी असले तरी तुमच्यासाठी मी तुमची म्हाळसाच आहे. ये बैस. मी खरं बोलतोय म्हाळसा. तू क्षमाशील राहून बानूला पुन्हा एकदा जेजुरीत बोलवण्याचा निर्णय घेतलास त्याबद्दल कळलंय मला. पण या निर्णयाने भविष्यात काय घडणार आहे हे मला अजूनही कळत नाहीये बाबा. सारे काही मंगलमय होणार आहे. तुझ्या हातून चुकीचे काहीही घडणार नाही. तुझ्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच आनंद होणार आहे. नव्हे, तो झालाय. आता या तुझ्या निर्णयाबद्दल श्री खंडेरायांना जेव्हा कळेल तेव्हा ते देखील प्रसन्न होतील. मला त्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. पण बाबा, माझ्या या निर्णयाने यांना खरंच आनंद होईल? अर्थातच म्हाळसा. म्हाळसा, अगं हा खूप मोठा निर्णय आहे, पण तुझ्या या निर्णयामुळे मला आनंद झालाय तो एका वेगळ्या कारणासाठी. कोणत्या? तू कोण आहेस? तू गतजन्मी कोण होतीस? तुझे मूळ स्वरूप काय? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आता सहाय्य होणार आहे. पण माझ्या या निर्णयाशी याचा काय संबंध? बाबा, मला कधी कधी हा प्रश्न पडतो की तुम्ही माझ्याशी असं निराळं का वागता? ते तुला आता नाही कळणार, पण ज्यावेळी तुला सारे कळेल त्यावेळी घडलेल्या सर्व घटनांचा अर्थ तुला लागेल म्हाळसा. मला कळेल असं सांगितलं तर मलाही आनंद होईल. लवकरच तो क्षण येऊ, परंतु तुर्तास तरी तू त्याचा विचार करू नकोस.
तूर्तास तू इतकेच लक्षात ठेव की तुझ्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच आनंद होणार आहे. तू आनंदी असल्यामुळे सगळीकडेच प्रसन्नता आहे, चैतन्य आहे. माणसा, आता लवकरच तुझी आणि श्री खंडेरायांची भेट हो. तुमसनी राग येणार नसेल तर एक सांगू का जी? अगं गंगे, तू काय कोणी परकी आहेस का मला? सांग. अजा म्हणला का जेजुरीचा विषय नाही काढायचा, जेजुरीचं नाव बी नाही काढायचं. पण मला काय हे पटना बघ. काय चुकलं नाही त्याच? अहो असं कसं म्हणताय सर? तुमचं देवासंगट लगीन झालं आहे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे तुम्ही जेजुरीवर कसं राहत होता. सगळे तुमची भक्ती बघितली आहे. स्वतः जायचं नाही हे मला कळतं या, पण म्हणून देवांचं जेजुरीचं नावच नाही काढायचं हे कसं चालेल? पर तो बी बा आहे माझा. काय नाही केलं ग त्यांनी आजपासून माझ्यासाठी. काही बी कमी पडू दिलं नाही बघ. अगदी हातावरल्या फोडावानी जपला. आणि असं असताना त्याच्या मोहर असं काय बाय झाल्यावर त्याला राग येणार नाही बे? तर भक्ताच्या मनामधली देवावरची भक्ती अशी कमी होत असते. अगं अजाला हे कळायला नको हे. अगं वय की, तर त्याला असं वाटलंच असेल की देवासनी बी काय बाय करता नाही आलं माझ्यासाठी. मग कशा पाय करावं हे समज? तुम्हाला समजायचा लई त्रास होतो या हे कळतंय मला. तर तुम्ही काय बी बोलणार नाही सा बघा. नाही गंगे, मी आता ठरवलं आहे बघ. जेजुरीचं नाव बी काढायचं नाही आता. आता जायचा विषय बी नाही काढायचा. आणि आता कुणी बी काय बी म्हणलं ना तरी मी आपली वस्ती सोडून कुठं बी जाणार नाही. अहो असं तरच कशा पायी करून घेतायसा? माझं ऐका, म्या बोलून बघू का आजाशी? नाही गंगे, आणि मला नाही त्रास होत. आणि एकदा का हे हाय असं हाय असं म्हणलं का झालं, मग नाही त्रास होत. अहो पण माझं एक आता बोलत न ग बस. मग कामं पडली आहेत ते आटप लवकर. चल. मी इथे एकटी आहे आणि हे मला सोडून कुठे गेले आहे? खरं तर या प्रश्नाचं उत्तर मला ठाऊक आहे, तरी असं मला वाटत राहतं की दुसरीकडे तर कुठे गेले नसतील. केवळ मनाची समजूत. माझ्यापासून दूर जावं असं का वाटतं त्यांना? असं काय आहे त्या बानूत जे माझ्यात नाही? असं काय केलंय तिने की त्यांना तिच्याविषयी जास्त प्रेम वाटतं, तिच्याविषयी सहानुभूती वाटते? नेवासेत असताना जर मला कोणी असं सांगितलं असतं की माझ्या वैवाहिक आयुष्यात असं काही घडणार आहे, तर मी त्यावर विश्वास ठेवला नसता. अशी का पाहते आहे? मी स्वतःशी बोलत असताना तुम्ही माझ्या समोर आलात. मला असं वाटलं की तुम्ही म्हणजे मी आहे. याचाच अर्थ तू कोण आहेस हे सत्य आता तुझ्यापासून फार दूर नाही माणसा. मला सत्य नको आहे, मला माझे देव हवे आहेत. पण ते देखील सत्याचेच प्रतिरूप आहे, कळेल तुला. खरंच तुम्हाला खूप काही ठाऊक आहे. होय. आणि तुझे हे रूप असे का आहे हे देखील मला ठाऊक आहे. माझे रूप
म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे या जन्मात तुला हे जे रूप लाभले आहे त्यामागं खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठे कारण आहे. कोणतं कारण? ते तू श्री खंडेरायांना विचार, तेच तुला सांगतील. आणि त्यांनी नाही सांगितलं तर? आग्रह धर, कदाचित एक मोठं सत्य तुझ्या समोर येईल. पण ते कुठे गेले आहेत? ते इथे नाहीत. त्यांना शोधता शोधता मी थकून गेले आहे. ते मला सोडून कुठेतरी निघून गेले. माळसा, येतील ते. तुला सोडून ते कुठे जाणार? मीही वाट पाहते आहे त्यांची. बर, बानूचे काय ठरवले आहे? ठरवते काय करायचं ते. माळसा, तू एकदा तिच्याशी प्रेमाने बोलून तर पहा. सगळं काही विसरून तिच्या डोळ्यात एकदा प्रेमाने पहा. तुला काहीतरी आठवल्याशिवाय राहणार नाही माळसा. मला नाही जमणार ते. त्यापेक्षा हे आल्यावर मी त्यांना माझ्या या रूपाची गोष्ट विचारेन. विचार, हे मोहिनीचे रूप आहे.